नमो बुद्धाय सर्वांना. साई वर्षा यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे. आपल्याला जे पण काही यज्ञासोबत घडलेलं आहे तेच आपल्याला या व्हिडिओमधून जाणून घ्यायचं आहे. खरंच खूप क्रूर गोष्टी आपल्या समाजात घडत आहेत आणि आपल्या समाजाच्या लोकांची विचारांची पातळी इतक्या खालच्या लेवलला गेलेली आहे की शब्द नाही आहेत बोलण्यासाठी. आणि त्यातल्या त्यात आपलं जे प्रशासन आहे ते फक्त आणि फक्त खरंच मला असं वाटतंय की सर्वसामान्यांच्या पेकाटात लात घालायचं काम करतात. अक्षय शिंदेच्या पायावरती फायरिंग करायचं सुद्धा यांचं धाडस आहे. किंवा जे पण काही सोमनाथ सूर्यवंशीचा मर्डर केला गेला होता भर पोलीस स्टेशनमध्ये, आणि असं असताना या सगळ्या गोष्टी पोलीस प्रशासन करतंय तरी सुद्धा आपल्या समाजात अशा पद्धतीच्या घटना घडतायत आणि त्यांना त्या नराधमांना फक्त अटक करण्याचं काम आमचं पोलीस प्रशासन करत आहे. खरंच किती दुर्दैवाची गोष्ट आहे ही. देवेंद्र फडणवीस साहेब म्हणतात की त्या व्यक्तीला कठोरातली कठोर शिक्षा करण्याचा आम्ही प्रयत्न करतो, पण आम्हाला शिक्षा नकोय. कारण मी एका मुलीची आई बोलते. मी खरंच एका मुलीच्या आईचा आत्मा बोलतोय. जर अख्खा महाराष्ट्र हळहळलेला आहे, अख्ख्या महाराष्ट्राच्या डोळ्यामध्ये पाणी आहे, जर अख्ख्या महाराष्ट्रावरती ही सिच्युएशन आहे तर त्या बिचारा मायबापावरती काय सिच्युएशन असेल हा विचार कधी केला आहे? आणि तो विचार करणं आज गरजेचं आहे. जगदीश दुसानी हे 2021 मध्ये ह्यांचं लग्न झालं होतं आणि जवळच्याच गावातली मुलगी बघून त्यांनी लग्न केलं. आता आपण ह्या खऱ्या स्टोरीकडे आपल्याला जायचं आहे. 2021 ला लग्न झालं, 2022 ला त्यांच्या घरामध्ये आनंदाचा माहोल झाला. घरामध्ये एक मुलगी जन्माला आली आणि ती नुसती मुलगी नव्हती तर त्यांची लक्ष्मी होती. आज मीही एका मुलीची आई आहे. नाव ठेवण्यात आलं यज्ञा. लहानाची मोठी होता होता तिला पाहत होते. जवळजवळ 3 वर्षाची मुलगी झाली. प्रत्येक आई बापाला आपलं बाळ नेहमीच प्यारं असतं. आई बाप आपल्या बाळासाठी काहीही करायला तयार असतात. त्यांच्या सुखासाठी रक्ताचं पाणी करतात. त्यांना वाढवण्यासाठी जगातली सगळी सुख माझ्या बाळाला मिळावीत असं प्रत्येक आई बापाला वाटत असतं. आणि तेच जगदीश दुसानी करत होते. आईला परवा नव्हती, कारण छोटंसं गाव होतं नाशिकच्या जवळीलच मालेगाव, डोंगराळ भागातील ते गाव होतं. त्यामुळं असा काही प्रकार घडेल याची कदाचित त्या माऊलीने कल्पनाही केली नसेल, पण हा उचित प्रकार घडला. आणि याचं सगळं कारण होतं महिन्याभरापूर्वी जगदीश दुसानी याचं विजय संजय खैरनार या नराधमासोबत भांडण झालं होतं. आणि वर गावामध्ये त्याच्या एक कानशिलात जगदीश दुसानी यांनी दिली होती. त्याचाच राग त्यानं अगदी मनात साठवून ठेवला आणि महिनाभर तो फक्त आणि फक्त त्या पिल्लूवरती, त्या चिमुकलीवरती पाळत ठेवून होता. आणि रविवारचा दिवस होता. त्याच्या घरामध्ये फक्त त्याची आजी आणि तोच राहत होते. आजी बाहेर गावी गेली होती, त्यामुळे त्याला मोकळं रान होतं. त्याला वाटलं जे पण काही करायचंय ते मला आजच करायचं आहे. ती यज्ञा लहान मुलांसोबत खेळत होती आणि खेळता खेळता 1-2-3 तास उलटून गेले तरी पोरीचा काही पत्ता नाही. त्यामुळं आईला थोडी चिंता वाटत राहिली, की थोडी परवा नव्हती आईला की माझं बाळ खेळतंय, पण 2-3 तास उलटून गेल्यानंतर सुद्धा आपली पोर घरी येत नाहीये. त्यामुळं अख्ख्या गावामध्ये ही न्यूज वाऱ्यासारखी पसरली की मुलगी नाहीये जवळ, मुलगी कुठेतरी गायब झाली. आणि अख्ख्या गावानं तिचा शोध घेण्याचा प्रयत्न केला, पण त्यावेळेत या नराधमाने मात्र ती बाजी मारली होती. तिला चॉकलेटच्या बहाण्यानं घरी घेऊन गेला आणि तिच्यावरती जे पण काही तुम्ही आता मीडियाद्वारे, जे पण काही सोशल मीडियाद्वारे सगळं काही ऐकत आहात, तिच्यासोबत अमानुष कृत्य केलं. तिला असह्य वेदना झाल्या, ती रडू लागली.
त्याला वाटलं की आता आपलं सगळं भांडं ही पोरगी बाहेर फोडणार, आणि म्हणून त्यानं तिच्या तोंडामध्ये बोळा कोंबला आणि तिला मारून टाकण्यात तो यशस्वी झाला. आणि तिला गावाबाहेरच एक टॉवर आहे, झाडाझुडपीचं तिथं सगळं कुंपण केलेलं होतं, त्यामध्ये तिला नेऊन फेकण्यात आलं. इतक्या अमानुषपणे तिची हत्या करून तो फरार झाला. डोंगराळाच्या पायथ्याशी जाऊन तो लपून बसला. ही न्यूज वाऱ्यासारखी अगदी गावभरात पसरली. तिचा शोध घेता घेता गावकरी त्या टॉवर पर्यंत पोहोचले, आणि टॉवर पर्यंत पोहोचल्यानंतर त्यांच्या असं लक्षात आलं की इथं काहीतरी अमानुष कृत्य घडलेलं आहे. तिथं त्यांना एक देह दिसला जो की खूप चुकीच्या अवस्थेमध्ये होता, चिन्ह विचिन्न अवस्थेमध्ये होता. त्याच वेळेला त्यांना कळून गेलं की इथं काहीतरी घडले. त्या देहाला तसंच उचलून आणण्यात आलं, आणि गावमध्ये आता आम्हाला तिचं शवविच्छेदन करायचं नाहीये, आम्हाला नाशिकला करायचं आहे. आणि नाशिकमध्ये तिचा पोस्टमॉर्टम करण्यात आला. पोस्टमॉर्टम रिपोर्ट आला, त्याच्यामध्ये कळलं की तिच्यासोबत अमानुष कृत्य घडलेलं आहे, आणि तिचा गळाही दाबण्यात आला होता, तिच्या डोक्यामध्ये जखमा झाल्या होत्या. इतकं सगळं असताना अवघ्या 30 मिनिटांमध्ये पोलिसांनी त्या नराधमाचा शोध घेतला. त्याला डोंगराळाच्या पायथ्याशी त्यानं जो लपून बसला होता तिथून त्याला उचलून आणण्यात आलं, आणि शेवटी त्याला सगळं काही कबूल करण्यास भाग पाडलं. आणि त्याच्या पाठीमागचं कारण विचारता त्यानं हे कारण दिलं, महिन्याभरापूर्वी माझं त्यांच्यासोबत वाद झाले होते, आणि तोच राग मनात ठेवून मी ही गोष्ट केलेली आहे. पण खरंच म्हणजे किती ती विचारांची पातळी, म्हणजे सुडाची भावना इतकी असते का हो? म्हणजे माणूस विचारानं इतका कमकुवत झाला आहे का हो? त्याची सदसद विवेक बुद्धी अजूनही जागृत नाही आहे का हो? आणि मी म्हणते, ज्यांच्या अंगामध्ये वारं खेळत आहे, ज्या अंगात येण्याचं नाटक करत आहेतच म्हणावं लागेल मला, तर त्यावेळेला त्यांचा देव कुठं आहे? ज्या वेळेला ज्या मानुष कृत्य घडत आहेत त्यावेळेला त्यांचा देव कोणती वाट बघत आहे? त्यावेळेला त्यांचा देव का नाही साथ देत आहे? आणि त्यावेळेला तो देव का नाही प्रकट झाला त्या चिमुरडीला वाचवण्यासाठी? खरंच ही खूप दुर्दैवाची गोष्ट आहे, आणि यावरती प्रशासनानं विचार करणं गरजेचं आहे. आज महाराष्ट्रातील प्रत्येक मुलीचा आईबाप हा घाबरून गेलेला आहे, त्याच्या मनात शंकेची पाल चुकचुकलेली आहे, आणि यावरती महाराष्ट्रानं विचार करणं गरजेचं आहे. ह्या प्रशासनानं विचार करणं गरजेचं आहे. जर आर्याला न्याय दिला असता तर कदाचित हा अनुचित प्रकार टळला असता, असंच म्हणावं लागेल. थँक्यू. परत भेटू अशाच एका व्हिडिओ सोबत.